तारदाळमधील प्रहार संघटनेने रस्त्यावरील खड्ड्यात केले वृक्षारोपण। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ ते निमशिरगाव हा रस्ता सांगली जयसिंगपूर या शहराला जाण्यासाठी महत्त्वाचा रस्ता असून मक्तेदाराने 2 महिन्यापूर्वी केलेले डांबरीकरण रस्ता जागोजागी खचला आहे, तर उर्वरित रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यामध्येच वृक्षारोपण केलं। तसेच प्रहार संघटना व ग्रामस्थांनी निकृष्ट काम करणाऱ्या मक्तेदाराचा निषेधही नोंदवला। तारदाळ निमशिरगाव हा रस्ता 3 किलोमीटरचा आहे, मात्र लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचे 3 तुकडे करत मोजकाच निधी लावण्याचे काम केले आहे। तर एका मक्तेदाराने 1 वर्षापूर्वी 1 किलोमीटरचा रस्ता केला होता। आता तोही रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे। ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे रस्त्याचा बोजवार उडालाय। तर 2 महिन्यापूर्वी 400 मीटर केलेला रस्ता खचण्यास सुरुवात झाल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे। त्यामुळे तारदाळ निमशिरगाव या संपूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळण झाली। अनेक वर्षापासून चांगला रस्ता व्हावा यासाठी शेतकरी व नागरिकातून मोठी मागणी होत असताना लोकप्रतिनिधींनी मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं। सदर रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यांमध्येच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आपला संताप व्यक्त केला। तसेच 2 महिन्यापूर्वी मक्तेदारांनी केलेल्या या रस्त्याच्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच चाळण झालेल्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली। यावेळी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील शिंदे, स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर, प्रहार तारदाळ शहर अध्यक्ष दादासू सुतार, प्रल्हाद माने, आनंदा वाणी, नजीर नधाब, श्री खोबरे, दिलीप वाणी, हबीब मुजावर, शाहरुख पट्टेकरी, हेमंत जावीर, विकास गायकवाड, रजिया पट्टेकरी, रोशन पट्टेकरी, नौशाद पट्टेकरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।